मनोज जरांगे यांनी अंजनगाव खेलोबाचा दौरा रद्द केलेला आहे। पुतळ्याचा वाद मिटल्यानं जरांगेंनी आपला दौरा रद्द केलाय। जरांगे अंजनगाव खेलोबाला जाणार नाहीत हे आता स्पष्ट झालेलं आहे, कारण त्यांनी आपला दौरा रद्द केलाय। या वादावर अखेर तोडगा निघाल्यानंतर त्यांनी आपला दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला। सांगलीमध्ये रातोरात बसवण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आलेला आहे। शहरातील राम मंदिर चौकामध्ये पुतळा बसवण्यात आलेला होता, मात्र पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या विनंतीनंतर आणि पुतळा बसवण्याबाबतच्या आश्वासनानंतर शंभूप्रेमींनी हा पुतळा हटवलाय। अधिकृत परवानगी आणि पुतळा बसवण्याची प्रक्रिया तसंच ठिकाणाबाबत बैठक घेण्याचं आश्वासन शंभूप्रेमींना देण्यात आलंय। मात्र महापालिकेकडून त्रिकोणी बाग या ठिकाणी देण्यात येणाऱ्या जागेला विरोध करत चौकातच पुतळा बसवावा अशी मागणी शंभूप्रेमींनी केली आहे। त्रिकोणी बागेत बसवायला परवानगी दिली, आपल्याला त्या बागेत बसवायचं नाही। महाराज माझं बागेत बसण्यासाठी झालेलं नाही आहेत, माझा महाराज चौकातच बसणार, हीच आपली इच्छा आहे। मग ते कोणीही बसू दे, आपल्याला काय असंच नाही की आम्ही बसावं, कोणीही बसवू दे, पण महाराज चौकात बसले। लोकांशी आता आमची चर्चा झालेली आहे। आंदोलकांच्या म्हणण्याप्रमाणे संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी महानगरपालिकेकडनं त्रिकोणी बागेची जागा ठरवण्यात आलेली आहे, पण आंदोलकांचं असं म्हणणं आहे की महाराजांसाठी त्रिकोणी बागेची जागा ही योग्य नाही, प्रशस्त भव्य जागा महाराजांसाठी असावी आणि त्यासाठी त्यांना आम्ही पर्यायी काही जागा असल्याचं सुचवायला सांगितलेलं आहे। आंदोलकांचं आणि नगरपालिकेच्या जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही आता थोड्या वेळाने चर्चा करून यावर पुढील काही मार्ग शांततेत काढता येईल त्यासाठी प्रयत्न करत आहोत।